700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, एकास अटक, एक फरार। मिरज शहरात गांजा विक्री वाढल्यानं पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत 1 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला असून अरबाज शफीक पटेल, वय वर्ष 20, राहणार मैशाळ रोड, चांद कॉलनी, मिरज याला अटक केली आहे। त्याचा साथीदार अल्ताफ उर्फ बाबा जमादार, राहणार मिरज हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। 4 दिवसांपूर्वी महात्मा गांधी पोलिसांनी 2 किलो 300 ग्रॅम गांजावर कारवाई केली होती, तर आज 1 किलो 700 ग्रॅम गांजावर कारवाई केली आहे। यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहे। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमनं ही कारवाई केली आहे। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की अरबाज पटेल हा खतीब हॉल, मिरज, कोल्हापूर रोडच्या पुलाखाली गांजा विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 42,500 रुपये किमतीचा गांजा आणि 50,000 रुपयाची होंडा ॲक्टिवा असा 92,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, विठ्ठल गुरव, अभिजित पाटील, राहुल क्षीरसागर, नानासाहेब चंदन शिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे यांनी सहभाग घेतला। पोलिसांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। फरार आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे।